केल्यात. पहिला चेंडू खराब होता, त्याच्यानंतर या 2 धावा. सर्व म्हणजे जवळजवळ 200 ते 250 टी शर्ट त्यांनी पुरस्कृत केल्यात या स्वर्गीय पिंट्या 11 40+ क्रिकेट संघ मोहिली या स्पर्धेसाठी. बिग शॉट खेळण्याचा प्रयत्न विजयचा राहिलाय. आउटसाइड ऑफ स्टंपला डॉट बॉल. एकूण धावसंख्या पाहिली तर 3 धावा आहेत. अगदी कोलर टप्प्याचा चेंडू आतमध्ये आणला होता. समोर ड्राईव्ह केलंय. मिड ऑफला खराब फिल्डिंग. सुनील होते त्या ठिकाणी. 2 धावा पूर्ण. तिसरीचा कॉल आणि 3 धावा. 5 या ठिकाणी एकच धाव होती. तेथे मात्र 3 रन्स मिळाल्यात. त्यावेळेस कीपर बीट आणि चेंडू चाललाय जवळजवळ थडम्यांच्या दिशेला. एकूण धावा मिळतील ते आता वाईट आणि 2 एकूण 3 धावा. अशाच या छोट्या छोट्या स्मॉल मिस्टेक मात्र आपल्याला कधी कधी भारी पडतात. एकूण धावसंख्या पाहिली तर स्कोरबोर्डवरती 10 धावा आहेत. दहा धावा स्कोरबोर्डवरती पहा मिळतात आपल्याला. पहिलं षटक मार्गस्थ असताना या ठिकाणी पाहतोय खराब फिल्डिंग. जेल टिपण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय सीमा रेषा पार आणि मिळेल तो मात्र चौकार. कोळेगाव टीमसाठी 22च्या स्वरूपामध्ये 4 रन्स. 22 आहे ना. बॅटकड आहे. चार धावा. हो चंद्रकांत म्हात्रे होते. थोडेसे मिस झालेत कारण अगदी उतरता बाजू आहे. इकडे जर चेंडू आला तर लगेच सीमारेषेच्या पार जातो. येथे 6 धावा. वॉड शॉट. चांगला फटका होता आणि या 6 रन्स मिळाल्यात. फलंदाज रजनी म्हात्रे होते. विजय म्हात्रे च्या बॅटमधून या 6 धावा पाहिल्या आपण. आणि पहिल्या षटकाचा खेळ संपला. तब्बल धावा आल्यात त्या 20. पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा. गोलंदाज सुनील म्हात्रे मैदानावरती आपल्याला पहा मिळतात.
20 धावा आल्यात पहिल्याच ओव्हरमध्ये. लेटकट खेळात चेंडू पॉईंटच्या क्षेत्रामधून काढण्याचा प्रयत्न. 2 धावा सहज मिळतील येथे. चांगला थ्रो केला जातोय तोपर्यंत 2 धावा एकवटल्या गेल्यात. यावेळेस क्लीन बोल्ड. चेंडू अगदी एस्टॅनवरती जाऊन आदलला. पहिला धक्का कोळेगाव टीमला लागत असताना रजनी मात्रे यांच्या स्वरूपामध्ये. उंबाडे संघ आपण कुठेही जाऊ नका. कदाचित जर फेरबदल झाला तर तुम्हाला सामना खेळवावा लागेल नंतर. विजेता लगेच या मॅच नंतर. वनडाऊनचा खेळाडू हिरामन मात्रे मैदानामध्ये येत असताना चला या ठिकाणी आपल्याला पाहा मिळतोय आमचे अत्यंत चांगले MTC ओम साई MTC या वाहिनीवरती थेट प्रक्षेपण या स्पर्धेचं लाईव्ह. चांगला चेंडू तेवढंच चांगलं कॅमेरा वर्क. धीरज या स्पर्धेचा क्षण कॅमेरामध्ये टिपला जात आहे. यावेळेस चांगला चेंडू. वा हलकसा अपील केलं पंचांकडे. पंचांनी मात्र कोणत्याही प्रकारची खून दाखवली नाहीये त्यामुळे चेंडू डॉट. फटका चांगला आहे आणि ते 2 धावा डिक्लेअर. वरद बाबा ये वरती. शाळा सुट्टी आहे का आज? नाही ना. नको जा शाळेत जा. चला जाऊया सामन्याकडे. पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप वाईड बॉल. पंच वाईडची गुण करत असताना तर या स्पर्धेसाठी पाहतोय 2 दिवस सर्व खेळाडूंना मंडळाच्या वतीने जेवणाची व्यवस्था केली गेलेली आहे. काल सुद्धा आपण पाहिलं आणि आज सुद्धा सर्व संघ प्रेक्षक मान्यवर यांच्यासाठी मात्र मस्त जेवणाची सोय. वा जम्पिंग केली अतिशय चांगला फिल्डिंग. चंद्रकांत होते त्या ठिकाणी. चांगला एफर्ट दिला आणि ते धावा वाचवल्यात. झेल मिळाला नसला तरी सुद्धा धावा आपल्या टीमसाठी वाचवल्यात. त्यामुळे 2 षटकाचा खेळ संपला. एकूण धावसंख्या 26 धावा. लागोपाठ 3 चौकार 500 रुपये. लागोपाठ 2 षटकार 500 आणि 3 षटकार 1000 रुपये. बबलू पाटील कोळेगाव यांच्या वतीने कोळेगाव संघाला सुवर्ण संधी.
स्कोरबोर्ड 26. 2 ओव्हरमध्ये 26 झाल्यात. स्ट्राईकवरती हिरामन मात्रे, नॉन स्ट्राईक यांना पाहतोय आपण विजय मात्रे यांना. एच येथे पाहतोय आपण चांगल्या पद्धतीत कॅरी केलंय. एकेरी धाव मिळाली. एकने धावसंख्या 27-27 या आकड्यावरती जात असताना आपल्याला पाहायला मिळते. क्लीन बोल्ड. डावी एष्टी या ठिकाणी उकडली गेली आहे. विजय मात्रेच्या स्वरूपामध्ये दुसरा धक्का. जय गावदेव 40+ कोळेगाव टीमला. चंद्रकांत गोंदले यांना सुवर्ण संधी आहे. वासुदेव गोंदले यांच्या वतीने जर विकेट हॅट्रिक केली तर 1000 रुपये. बघा 1000 रुपये घ्या. संध्याकाळ तेजीत जाईल जरा. पैसे देतील ते. पैसे घेऊन ठेवू ना. विकेट काढू द्या. त्याही सुवर्ण संधी ठेवली आहे. निलेश यांना पाहतोय आपण. निलेश जाधव. विजय बाद झाले म्हणजे पाहिलं तर ते अद्यापर्यंत 2 खेळाडू बाद झालेत. विजय आणि रजनी सलामीचे बॅट्समन होते. 2 खेळाडू बाद. त्यामुळे आता पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा आल्या आणि या ओव्हरमध्ये विकेट पाहायला मिळाले. विजयची फार महत्त्वाची विकेट होती. दोन धावा पहा मिळतील इथून आपल्याला. 2 धावसंख्या पुढे सरकताना पाहतोय. येस, 1 धाव शॉट व पंचांचं अचूक असं लक्ष नाहीये. 5 येते. बॅट ग्राउंडिंग करायची असते. नुसती रेषाला टच करून जमत नाहीये. थोडीशी बॅट आतमध्ये पोचली पाहिजे तेव्हाच ती रन क्लिअर असते. चालेल, बघतो आम्ही, हरकत नाही आहे. यावेळेस फटका चांगला आहे आणि येते पुरेपूर. हो हो हो, गुड फिल्डिंग, गुड फिल्डिंग. सुरेश गोंदले होते या संघामध्ये. 2 सुरेश गोंदले आहेत, 1 कीपर आहेत आणि ते 2 धावा वाचवल्यात. नाहीये शॉट, धाव नाहीये. पाणी घेऊन जा. चला, आता ड्रिंक्स ब्रेक झालेला आहे. 3 ओव्हरचा केस संपला. एकूण धावा 31 झाल्यात. कोळेगाव टीमच्या पहिल्या ओव्हरमध्ये 20 होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 6 आल्या, तिसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा आल्या. त्यामुळे 31 धावा.
समजते का? ती गाडी कोणाची आहे पाठीमागे? इनोवा गाडी आहे. विटा आहेत ना, विटांच्या पाठीमागे आहे सिल्वर कलर. गाडीचे कोण चालक मालक असतील तर गाडी पुढे घ्या, एक तर तिथून काढा, कारण खेळाडूंच्या खेळताना त्यांना त्रास होतोय. त्यामुळे गाडीचे चालक मालक आपण गाडी पुढे घ्या. गोलंदाज सुनील म्हात्रे आल्यात. पुन्हा एकदा दुसरं षटक घेऊन स्ट्राईकवरती हिरामन म्हात्रे. चांगला बॉल या ठिकाणी पाहतोय, टप्पा पडल्यानंतर टेकअप झाला. हां, सुरेश गोंडले मात्र एस्ट्यांच्या पाठीमागे चांगली कीपिंग करत असताना त्यांना सुद्धा प्रॅक्टिसला वेळ मिळत नाही कधी कधी. चांगला बॉल या ठिकाणी डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न राहिलाय मात्र तोपर्यंत बॅटकड आहे का? बाईच. पुन्हा एकदा चांगला चेंडू अगदी आउटसाइड ऑफस्टम्पला पिचिंग केला. आपल्या घरच्या मैदानावरती खेळत असताना मोहिली संघाला पाहतोय आपण, विपक्ष कोळेगाव. टॉपेज झेल तर होणार नाहीये, मात्र फिल्डर आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, थ्रो मात्र चांगला होता. 2 धावा. पुन्हा एकदा तसंच फटका. फिल्डर आहेत, झेल सुटलाय. हरकत नाही, एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि इथून दुसरी धाव घेत असताना रनआउट. फलंदाज बाद, एकच धाव. चला, नवीन फलंदाज रणजित संते मैदानामध्ये पाहा मिळतात. पहिल्या ओव्हरमध्ये 20 होत्या. असं वाटलं की 60-70 पर्यंत संघ सहजपणे पोहोचेल, पण त्याच्यानंतर मोहिली टीमने केलेली गोलंदाजी वाखाणण्याजोगी राहिली आणि येथे 2 धावा सहज होतील. दुसरे धावे काना गोंदले होते डीप मिड विकेटला. आणि इथून 4 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या 37 धावा. स्कोरबोर्डवरती आता शेवटचं षटक आहे. धावा येणं तेवढंच महत्त्वाचं राहील.
चला शेवटचा गोलंदाज बॉलर काशीनाथ गोंधळे मैदानामध्ये आल्यात. 5वं षटक, धावा 37, रणजित संते स्ट्राईक वरती. लेग स्टंप, वाईड बॉल. वेगाने आल्यात, मात्र वेगाने येऊन चेंडूची फेकी केली. दिशेवरती नियंत्रण नव्हतं, त्यामुळे ते वाईड चेंडू घोषित करण्यात आला. फटका चांगला आहे, मात्र तेथे झेल टिपण्याची संधी आणि झेल शशिकांत म्हात्रे. 2 धावा पूर्ण. रनआउट. फलंदाज येथे रनआउट होतील. 2 धावा मिळाल्या होत्या. तिसरी धाव घेण्याच्या नादात फलंदाज बाद. संभाजी भात्रे नेक्स्ट बॅट्समन पहा मिळतात आपल्याला. पुन्हा एकदा ऑन साइडला डीप मध्ये फिल्डर आहेत काना गोंधळे. चेंडू पकडायला पाहिजे होता ग. काना गोंधळे चेंडू पकडायला पाहिजे होता. बॉल सुटतात त्यांच्याकडून. आणि 2 धावा मिळाल्यात. पुन्हा एकदा लेग स्टंप, वाईड बॉल. वाईड बॉल. इथे धावांची गरज आहे कोळेगाव टीमला. (43) क्लीन बोल्ड. चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा होता. फलंदाज बाद झाल्या. तेष्ट्या उद्ध्वस्त. धक्का लागलाय 4था. रणजित पाटील आल्यात आता. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. ते धावांची गरज होती, मात्र धावा आल्या नाही आहेत. एक फायटिंग टोटल देण्याचा प्रयत्न करायचा होता कोळेगाव संघाला. आता शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. आता पुन्हा एकदा बिग शॉट. जवळपास खेळाडू नाही आहे. झेल मिळणं थोडंसं मुश्किल आहे. काना गोंधळे धावतात आणि एकच धाव. 2 धावा. खूप उंचावरती चेंडू होता आणि या 2 धावा पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतील. जवळपास फिल्डर नाही आहेत, मात्र पहिल्या प्रयत्नात चेंडू मिळाला नाही आहे. 47 लास्ट बॉल. शेवटचा चेंडू. एक फायटिंग टोटल 50-55. शेवटचा चेंडू या ठिकाणी डॉट पहा मिळतो आणि इनिंग संपली येते. कोळेगाव संघाची एकूण 47 बनवल्यात. 48 लक्ष्य.
9.50ची सरासरी प्रति षटकामागे ठेवायची आहे टीम मोहिली संघाला आपल्या घरच्या मैदानावरती. हॅलो, चला नेक्स्ट मॅच काटई पोटी प्लस आणि शिरडोन दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या आपल्या टी शर्ट घेऊन जा. काटई आणि त्याचबरोबर शिरडोन संघ आपापले टी शर्ट घेऊन जायचे. तर या दरम्यान आपण पाहतोय आपल्या कल्याण डोंबिवली पोटी प्लस संघटनेचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय अर्जुनभाई पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी त्यांचं स्वर्गीय पिंट्या इलेव्हन पोटी प्लस क्रिकेट संघ मोहिलीच्या वतीने त्यांचं या टिटवा परिसरामध्ये हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. भाईंना सुद्धा विनंती असेल आयोजन कमिटीच्या वतीने की आपण मंचावरती यावा आणि दोन्ही टीमचे कॅप्टन सुद्धा या टी शर्ट आपल्याला द्यायचे आहेत. चला फिल्डिंग लावा. आता कोळेगाव संघ एकूण धावा बनवायच्या त्या 48 आणि 48 धावांचं लक्ष गाठेल की त्यानं थांबेल. यस, अर्जुनभाई साहेबांना विनंती आहे आयोजकांच्या वतीने आपण मंचावरती या.
चला या ठिकाणी अर्जुनबाईंना विनंती आहे या आपण मंचावरती आणि टीम शिरडूनचे कॅप्टन सुद्धा या. टी शर्ट दिल्या जातील आपल्याला. चला या ठिकाणी सामना सुरू करा. पंच जा आपण. तर आपले सर्वांचे क्रिकेटचे आधारस्तंभ सन्माननीय अर्जुनभाई पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. पटाक्यांच्या आतिषबाजीने त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं मोहिली टीमच्या वतीने. चला सामना सुरू करा. पोझिशन घ्या आपापले आणि सामना सुरू करा. लगेच एकूण लक्ष येते 48 धाबा बनवायचे आहेत या 5 ओव्हरमध्ये. या ऐकूया पुन्हा एकदा आवाज पंडितदादा पाटील यांचा. धन्यवाद जगदीश पाटील. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना कोळे संघानं 47 धावा कुठल्यात 48चं लक्ष घेऊन सलामीची जोडी मैदानात उतरली आहे. विजय म्हात्रे पहिला चेंडू फुलटॉस होता. ऑफसाईडला खेळतात. इथं चूक झाली आहे. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतात आणि पहिल्या चेंडूवर फलंदाजाचा बॅटमधनं आलाय हा चौकार. कान्हा गोंधळे यांनी लागोपाठ 3 चौकार ठोकले तर वासुदेव दादा गोंधळे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक असेल. हजार रुपयाचं पारितोषिक असेल. बघा फलंदाज कान्हा गोंधळे स्वतःहून सांगतात वासुदेव दादा 1000 रुपये तर ठेवा. सलग 3 चौकार ठोकले कान्हा गोंधळे यांनी तर वासुदेव दादा गोंधळे यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. बिनबाद 4. स्ट्रायकला कान्हा गोंधळे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय चंद्रकांत म्हात्रे. ही सलामीची जोडी. स्वर्गीय पिंट्या 11 40+ मोहिलीच्या माध्यमातून एक चांगली स्पर्धा आपण पाहतोय. मोहिली 40+ चषक 2024चं हे पर्व आपण पाहतोय. स्पर्धेचा आजचा हा दुसरा दिवस, अंतिम दिवस. विजय म्हात्रे राईट आर्म राऊंड द विकेट. कान्हा गोंधळे स्ट्राइक एंडला. बिनबाद 4. इथं मात्र झेल सुटला. फलंदाज इथं जाळात अडकला होता. गोलंदाजाने चेंडू चांगल्या पद्धतीने रिलीज केला होता. झेल सुटलाय. निर्धाव चेंडूची समाप्ती होते.
कमबॅक केलं जातं. गोलंदाज विजय मात्रेच्या माध्यमातून पुन्हा एकदा तयार. बॅकफुटला गेले, जागा बनवली, ऑफसाईडला खेळतात, पिंटे आहेत, गुड फिल्डिंग. फक्त सिंगल आली आहे. धावसंख्या 5 वर पोहोचते. पहिल्या चेंडूवर चौकाराला, पुढचा चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवर आपण पाहतो सिंगल आली आहे. बिनबाद 5. 5 षटकांमध्ये 30 चेंडूंमध्ये 48 लक्ष ठेवले कोळगाव संघानंतर लक्षाचा पाठलाग बिनबाद 5 न करतोय मोहिली संघ. ऑफ साईडला खेळतात. इथं मात्र खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक वेगाने येतात. निलेश जाधव सीमारेषेवरनं कदाचित तिसरीचाही प्रयत्न करू शकतात, केला जातोय. चंद्रकांत पुढे सरकतायत. तोपर्यंत चौथीचाही प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्यांदा 4 धावा या स्पर्धेमध्ये आपण पाहतो कालपासनं. चंद्रकांत आणि आपण पाहतोय काना गोंधळेचं कौतुक करावं लागेल. रनिंग बिटवीन द विकेट, 40+ क्रिकेट आणि या वयात सुद्धा आपण पाहतो 4 धावा धावून घेतल्यात. धावसंख्या 9 वर पोहोचली आहे. बिनबाद 9. चांगली सुरुवात. पहिल्या चेंडूवर चौकार आला, पुढचा चेंडू निर्धाव, त्या पुढच्या चेंडूवर सिंगल आणि या चेंडूवर 4 धावा आल्या धावून. तर बिनबाद 9. 48चं लक्ष ठेवलंय जयगावदेव 40+ कोळेगाव संघानं. स्वर्गीय पिंट्या 11 मोहिली संघासमोर लक्षाचा पाठला करत असताना बिनबाद 9. चंद्रकांत मात्रे स्ट्राईक एंडला. गोलंदाज विजय मात्रे राईट आर्म राऊंड द विकेट. खोल टप्प्याच्या गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. इथं मात्र धावचीची शक्यता होती, मात्र इथं चूक झाली आहे. तोपर्यंत 22च्या स्वरूपात सिंगल आली आहे. आमचे 2 ऑफिशियल पंच पाहतो आपण. दशरथ सोरकाते मॅन फ्रॉम दावडी आणि संजय मात्रे मॅन फ्रॉम दातिवली. हे 2 अनुभवी पंच आपण पाहतोय. गोलंदाज कमबॅक करण्याचा प्रयत्न करत होते. निर्धाव चेंडू निघाला होता. यष्टीरक्षकांकडून चूक झाली. तोपर्यंत सिंगल आली. धावसंख्या आपण पाहतोय दुहेरी अंकात पोहोचते 10 वर. 5 चेंडूंमध्ये आतापर्यंत धावफलकावर धावा आल्या त्या 10 आणि बिनबाद 10 अशी चांगली सुरुवात महिला संघाच्या माध्यमातून. काना गोंधळे स्ट्राईक एंडला. गोलंदाज विजय मात्रे राईट आर्म राऊंड द विकेट. इथं मात्र फटका बसलाय. झेलची शक्यता निर्माण झाली आहे. झेल टिपला जातोय. पहिला धक्का बसलाय टीम स्वर्गीय पिंट्या 11 मोहिली संघाला. काना गोंधळे बॅक टू डग आउट. काल आपण पाहिलं आई गावदेव रुद्र 11 चिकनगर संघ अंतिम फेरीत दाखल झाला. सेमीफायनलमध्ये लढत होती ती चिकनगर विपक्ष नवापाडा. अतिशय चांगल्या पद्धतीने तो सामना रंगला होता. मात्र आपल्या फलंदाजीच्या जोरावर चिकनगर संघाच्या फलंदाजांनी तो सामना जिंकला आणि अंतिम फेरीत चिकनगर संघ दाखल झाला. ओमसाई MTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. अतिशय चांगलं प्रक्षेपण आपण पाहतोय. आमचे सागर फराड, आदित्य ठाकरे, नीरज फराड ही टीम अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात. गुड जॉब बॉयज. षटक क्रमांक पहिला इथं संपन्न झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो 1 बाद 10. 18 चेंडू, 24 चेंडू आणि 18ची गरज. 24 चेंडू 38ची गरज असेल. 10 धावा आल्या. धाव फलकावर लक्ष ठेवलंय कोळगाव संघानं. मोहिली संघासमोर 48चा गोलंदाज तयार आपण पाहतोय. अनुभवी गोलंदाज संभाजी मात्र येत आहेत. पहिल्या षटकात 10 धावा आल्या. 5 षटकांमध्ये कोळगाव संघानं धावा कुठल्या होत्या 47. लक्ष ठेवलं होतं 48चं आणि त्या लक्षाचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 10 धावा. 24 चेंडूंमध्ये अजूनही 38 धावांची गरज असेल. संभाजी मात्रे लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. समोर खेळतात. बॅक टू द बॉलर. 2 क्षेत्ररक्षक वेगानं आलेत. निलेश जाधव चेंडू कॅरी करतात. चेंडू उचलून फेकेपर्यंत धावा येतात त्या 2. धावसंख्या 12 वर पोहोचते. पहिल्या षटकात आपण पाहिलंय गडी बाद झाला. धावा आल्या 10. गोलंदाज होती विजय मात्रे. षटक क्रमांक 2 मार्गाचा असताना धावा आपण पाहतो धाव फलकावर 1 गड्याच्या मोबदल्यात 12 धावा.
अनुभवी गोलंदाज संभाजी मात्रे गोलंदाजी करतात, तिथून कमबॅक करतील का पाहायचं आहे. चंद्रकांत मात्रे स्ट्राईक एंडला. ऑन साइडला खेळतात, ऑफ साइडला शफल झाले. निलेश जाधव येतात, चेंडू दूरवरनं कॅरी करण्याचा प्रयत्न करतात, मात्र त्यांना बीट करून चेंडू सी मारायचे बाहेर फरार. चंद्रकांत मात्रेच्या बॅट मधनं आलाय हा दमदार चौकार, 4 धावा. तर कोणताही फलंदाज सलग 3 चेंडूंवर 3 षटकार ठोकतोय तर हरिभाऊ मंगल गायकर यांच्याकडनं मोहिली टीमसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. कोणताही फलंदाज सलग 3 चेंडूंवर 3 षटकार ठोकतोय तर हरिभाऊ मंगल गायकर मोहिली यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. धावसंख्या 16 वर पोहोचते, फलंदाजी चांगली होते. चंद्रकांत मात्रे यांच्या बॅट मधनं चौकार आलाय. संभाजी मात्रे लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. गुड बॉलिंग. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. चौकार खाल्ल्यानंतर इथं कमबॅक करतात गोलंदाज संभाजी मात्रे. डॉट बॉलची समाप्ती होते. 48 धावांच्या लक्ष्याचा तुम्हाला जर बचाव करायचा असेल तर सातत्याने अशाच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. आत्ता मात्र दिशाभर करतायत. मागचा चेंडू निर्धाव हाताळला होता, चांगली गोलंदाजी केली. पुढचा चेंडू वाढच्या स्वरूपात येतोय. धावसंख्या पोहोचते ती 17 वर. पहिल्या षटकात धावा आल्या 10, आतापर्यंत दुसऱ्या षटकात धावा आल्या त्या 7. एकूण टोटल आपण पाहतो एका गड्याच्या मोबदल्यात 17 धावा. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी. आपला अनुभव पणाला लावतात गोलंदाज संभाजी मात्रे. भरपूर वर्ष लेगुरन संघातनं खेळलेत. कोळेगाव संघासाठी एक फिरकी गोलंदाज म्हणून त्यांची कामगिरी चांगली राहिली आहे. डॉट बॉल, चांगली गोलंदाजी. इथं मात्र फटका फसलाय, झेलची शक्यता निर्माण झाली आहे. इथं मात्र पिंट्याने झेल पकडलाय. धक्का क्रमांक 2 बसतोय. स्वर्गीय पिंट्या 11 मोहिली संघाला. फलंदाज चंद्रकांत मात्रे बॅक टू डगआउट. आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये गोलंदाज संभाजी मात्रे यांनी फक्त 7 धावा खर्च केल्यात. 48 धावांचा बचाव करण्याचा प्रयत्न करतो दुसऱ्या सत्रामध्ये जयगाव दे 40+ कोळेगाव संघ. घरच्या मैदानावर खेळतो मोहिली संघ. बघूया मैदानात खेळत असताना या स्पर्धेतील पहिला सामना मोहिली संघ जिंकतोय का ते पाहायचं आहे. काशीनाथ गोंधळे आलेत नवीन फलंदाज. 2 बाद धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर. 17 धावा. 19 चेंडूंमध्ये अजूनही 31 धावांची गरज असेल. सामना अजूनही खुला असेल. दोन्ही संघाच्या बाजूने बॅलन्स असेल. मात्र जो संघ इथं कणखरता दाखवेल, मानसिकता दाखवेल, तोच संघ हा सामना जिंकू शकतो. तुम्ही कशा पद्धतीने सामन्याला बॅलन्स ठेवता त्यावर तुमच्या सामन्याचा विजय अवलंबून असेल. 5 चेंडूंमध्ये आतापर्यंत फक्त 7 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी. फक्त सन्मान दिला फलंदाजाने. पाहिला चेंडू चांगल्या पद्धतीने रिलीज केलाय. फक्त दिशा दिली. जनरल टच सिंगल आली आहे. धावसंख्या पोहोचते ती 18 वर. 2 षटके इथे संपले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात 18 धावा आपण पाहतो धावफलकावर. बेल्स घेऊन जायचा. आयोजकांना विनंती असेल बेल्स घेऊन जा. स्प्रे पाहिजे, स्प्रे. पहिल्या षटकात गोलंदाज होते विजय मात्रे. धावा खर्च केल्या फक्त 10. गडी बाद केला. आणि दुसऱ्या षटकात संभाजी मात्रे यांनी काय गोलंदाजी केली आहे. फक्त 8 धावांच्या षटकात गडी बाद केला. 2 षटकात संपलेत. 18 धावा आपण पाहतो धावफलकावर. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना जयगाव दे 40+ कोळेगाव संघाने 5 षटकांमध्ये 30 चेंडूमध्ये धावा कुठल्या 47. लक्ष ठेवलं मोहिली संघासमोर 48. आणि त्या लक्षाचा पाठला करत असताना 2 षटकं संपली आहेत. धावा आपण पाहतो 2 गड्यांच्या मोबदल्यात 18. आता मात्र षटकं उरलेत 3. चेंडू उरलेत ते 18. आणि धावांची गरज असेल ती 10च्या सरासरीनं 30 धावांची गरज असेल. बघा समोर जी व्हाईट कलरची गाडी पार्क झाली आहे त्या गाडीच्या चालकाला विनंती असेल ती गाडी तिथून बाजूला रिमूव्ह करा. कारण काचेचं इथं काचेची तिरी परावर्तित होते. बघा फलंदाजी करत असताना खेळाडूंना कोणत्याही प्रकारे त्रास होता कामा नये याची दक्षता घ्या.
स्वर्गीय पिंट्या 1140+ मोहिली संघ आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. धन्यवाद धन्यवाद. हरकत नाही, व्यवस्थित तुम्ही पार केली आहे. बाजूला केली तरी हरकत नाही आहे. पहिल्या षटकात गोलंदाज होते विजय मात्रे, धावा खर्च केल्या फक्त 10, एक गडी बाद केला. दुसऱ्या सत्रामध्ये गोलंदाज आपण पाहिले संभाजी मात्रे, धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 8, एक गडी बाद केला. 2 षटकं संपली आहेत. धावा आपण पाहतो 2 गड्यांच्या मोबदल्यात 18 धावा. आता मात्र 3 षटकांमध्ये 18 चेंडूंमध्ये 30 धावांची गरज असेल. क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. ऑन साईडला 3 क्षेत्ररक्षक, ऑफ साईडला 2 क्षेत्ररक्षक. स्ट्रायकरला आपण पाहतो फलंदाज काशीनाथ गोंधळे, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय त्यांचे सहकारी फलंदाज सुनील म्हात्रे. गोलंदाज विजय म्हात्रे तयार. राईट आर्म राऊंड द विकेट. 18 चेंडू 30 ची गरज. खोलवट टप्प्याचा चेंडू, गुड बॉलिंग, वेगवान चेंडू, तेज तर्रार चेंडू. फलंदाजाकडे उत्तर नाही आहे. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. याच गोलंदाजानं पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये गडी बाद केला, फक्त धावा खर्च केल्या 10, आणि दुसऱ्या षटकामध्ये अनुभवी गोलंदाज संभाजी मात्रे यांनी धावा खर्च केल्या फक्त 8, एक गडी बाद केला. 2 गोलंदाजांनी 2 षटकांमध्ये फक्त 18 धावा खर्च केल्या. 18 चेंडूंमध्ये 30 धावांची गरज असताना विजय मात्रेनं पहिलाच चेंडू निर्धाव हाताळला. खोलट टप्प्याचा चेंडू, सातत्यानं इथं खोलट टप्प्याचा चेंडू हाताळतात. सिंगल आली आहे. गुड बॉलिंग. धावसंख्या पोहोचते 19 वर. चांगली गोलंदाजी. सामना थोडासा कठीण होत चाललाय मोहिली संघासाठी. धावा येणं गरजेचं असेल. 2 षटकात धावा आले 18, आणि षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना आतापर्यंत धाव आली ते फक्त 1. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर आले सिंगल. धावसंख्या 19. आता चेंडू उरले तर 16, आणि धावांची गरज असेल 29. पायचीतचा अपील उचलून धरलाय. फलंदाज बाद, बिग विकेट. जो फलंदाज चांगली फलंदाजी करत होता त्या फलंदाजाचा अडसर दूर केला. इथं गोलंदाज आपण पाहतोय विजय मात्रेनं. 3 धक्के बसलेत आतापर्यंत स्वर्गीय पिंट्या 11 मोहिली संघाला, आणि धावा आपण पाहतो धावफलकावर फक्त आणि फक्त 19 धावा. आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये फक्त 1 धाव खर्च केले गोलंदाज विजय मात्रेने. गडी बाद केला. चांगली गोलंदाजी. लक्ष काही मोठं नव्हतं दिनेश, मात्र लक्ष आता मोठं करून ठेवलंय गोलंदाजांनी. 5 षटकांमध्ये 30 चेंडूंमध्ये मोहिली संघाला फक्त 48 ची गरज होती. मात्र पहिल्या 2 षटकांमध्ये धावा आल्या फक्त 18. 2 गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा गोलंदाज आले विजय मात्रे. आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये धाव खर्च केले फक्त 1, एक गडी बाद केला. 15 चेंडू 29 ची गरज. या 3 चेंडूंमध्ये धावा येणं गरजेचं असेल. या 3 चेंडूंमध्ये धावा आल्या तर पुढच्या 2 षटकांमध्ये धावांचं अंतर कमी राहू शकतं. मात्र इथे विजय मात्र चांगली गोलंदाजी करतात. एज लागून चेंडू मागे सरकलाय. गुड बॉलिंग, फक्त सिंगल आली आहे. जबरदस्त गोलंदाजी. संघनायकाने कामाला दुसरं षटक वैयक्तिक दिलंय ते दाखवून देतात आतापर्यंत गोलंदाज विजय मात्रे. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये फक्त 10 धावा खर्च केल्या, गडी बाद केला. संभाजी मात्रेने दुसरं षटक हाताळलं, फक्त 8 धावा खर्च केल्या, गडी बाद केला. आणि आतापर्यंत तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतो विजय मात्रे चांगली गोलंदाजी करतात. पुन्हा एकदा तयार. खोलट टप्प्याचा चेंडू, गुड फिल्डिंग. इथं मात्र धावचीची शक्यता होती. फलंदाज बाद होतात. 4 धक्के बसलेत आतापर्यंत. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर फक्त आणि फक्त 20 धावा. काय गोलंदाजी करतात बघा गोलंदाज विजय मात्रे. 5 चेंडूंमध्ये विजय मात्रेने आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च केल्यात. गुड बॉलिंग. जबरदस्त गोलंदाजी. सुरेश गोंधळे स्ट्राईक एंडला. खोलट टप्प्याचा चेंडू, पंच मात्र तटस्थ.
दोन पंच चर्चा करतील कशा पद्धतीने चेंडू रिलीज झालाय, कुठे पायाला ब्रश झालाय का, स्पर्श झालाय का पाहतील, विचार करतील. आणि फलंदाज बाद. जबरदस्त गोलंदाजी, काय गोलंदाजी केली बघा गोलंदाज विजय म्हात्रेनं. 5च्या स्वरूपात फलंदाज बाद ठरला. दोन पंचांनी चर्चा केली कशा पद्धतीने चेंडू रिलीज झाला. षटक क्रमांक आपण पाहतो तिसरे इथं संपन्न झाले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर टोटल धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 20 धावा. काय गोलंदाजी केली बघा गोलंदाज विजय म्हात्रेनं. पहिल्या षटकात याच गोलंदाजानं फक्त 10 धावा खर्च केलाय, गडी बाद केला. आणि तिसऱ्या षटकामध्ये याच गोलंदाजानं धावा खर्च केल्या त्या फक्त आणि फक्त दोन षटकं हाताळली, धावा खर्च केल्या फक्त 12 आणि गडी बाद केले ते एकूण 3. 18 चेंडूंमध्ये गरज होती 30 धावांची, आता मात्र चेंडू उरले ते 12 आणि 14च्या सरासरीनं इथं 28 धावा या कुटाव्या लागतील. आणि गडी बाद झाले ते एकूण 5 गडी बाद झालेत. 5 बाद 20. आता 2 षटकांमध्ये 12 चेंडूंमध्ये 14च्या सरासरीनं या 28 धावा कुटाव्या लागतील मोहिली संघाला. संघ थोडासा अडचणीत सापडला, धावा होऊ शकतात, मात्र तुम्हाला इथं प्रति षटकामागे या 2 षटकांमध्ये धावांची सरासरी चांगली राखली तर मात्र तुम्ही या धावांचा पाठलाग 48 धावांचा पाठलाग करू शकता. मात्र गोलंदाजी आतापर्यंत 2 षटकं हाताळली गोलंदाज विजय म्हात्रेनं, धावा खर्च केल्या फक्त 12 आणि गडी बाद केले ते एकूण 3. बारा चेंडू 28 ची गरज. टोटल धावसंख्या झाली 20. काय गोलंदाजी केली बघा 2 गोलंदाजांनी. विजय म्हात्रे यांनी 2 षटकं हाताळली, धावा खर्च केल्या फक्त 12, 3 गडी बाद केले. संभाजी म्हात्रे यांनी 1 षटक हाताळलं, धावा खर्च केल्या फक्त 8, 1 गडी बाद केला. जबरदस्त कमबॅक केलंय कोळेगाव संघानं. धावा होऊ शकतात, मात्र मोहिली संघाच्या 2 फलंदाजांना प्रयत्न करावे लागतील. 5 गड्यांच्या मोबदल्यात 20 धावा आपण पाहतो धाव फलकावर. अर्धा संघ तंबूत परतलाय. गोलंदाज संजय तयार. 12 चेंडू 28 ची गरज. या षटकात धावा येणं महत्वाचं असेल मोहिली संघासाठी. संघ थोडासा अडचणीत सापडलाय. बघूया इथून धावा या षटकामध्ये 4थ्या षटकामध्ये धावा येणं गरजेचं असेल. संजयचा वापर केलाय संघनायकानं. बघूया 30 चेंडूंमध्ये 48 ची गरज होती, आता समीकरण उरलं 12 चेंडू आणि 14च्या सरासरीनं 28 धावा. संजय तयार. राईट ओव्हर द विकेट. पहिला चेंडूने बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये, तोपर्यंत आली ती फक्त सिंगल. 11 चेंडू 27 ची गरज. प्रत्येक चेंडू इथं तुम्हाला दबाव वाढवू शकतो, कारण पहिल्या चेंडूवर फक्त सिंगल आली आहे. 12 चेंडूंमध्ये 28 ची गरज होती, आता मात्र 11 चेंडू 27 ची गरज. 2 मोठे फटके येणं गरजेचे असेल मोहिली संघासाठी. 2 मोठे फटके आले तर धावांचं अंतर कमी होईल. मात्र इथं प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज. गोलंदाज तयार. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. डॉट बॉलची समाप्ती होते. 2 गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली आणि इथे मात्र 4थ्या षटकामध्ये संजय चांगली गोलंदाजी करतात. गुड बॉलिंग. चेंडू उरले ते आता मात्र 10 धावांची गरज असेल. 27. ऑन साइडला खेळतात, क्षेत्ररक्षक आहेत निलेश जाधव. गुड फिल्डिंग, चेंडू फेक करतात. तोपर्यंत धावा येतात त्या 2. धावसंख्या पोहोचली ती 23 वर. डबल सिंगलला प्राधान्य द्यावं लागते, त्याचं कारण गोलंदाजी चांगली होते, मोठे फटके येत नाहीये, प्रयत्न करावे लागतील 2 फलंदाजांना. आता मात्र चेंडू उरलेत ते 9, धावांची गरज असेल 25. समोर खेळतात, बॅक टू द बॉलर. समोर खेळतात, निलेश जाधव वेगाने आलेत. गुड फिल्डिंग.
इथे मात्र धावचीची शक्यता निर्माण झाली आहे. दोन्ही फलंदाज एकाच एंडला तू महिना झाली, संवाद तुटला आणि फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद झाला. काशीनाथ गोंधळे बाद झाले धावचीच्या स्वरूपात. संवाद व्यवस्थित झाला असता तर फलंदाज सुरक्षित राहिला असता. मात्र दोन्ही फलंदाज एकाच एंडला परतले. संतोषदादा शिंगोळे यांनी सलग 3 चेंडूंमध्ये 3 चौकार ठोकले. तर वामनदादा अंबार यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक असेल. आणि रघुनाथ दादा पोलीस पाटील मानिवलीचे यांच्याकडनं 500 रुपये. सामना थोडासा कठीण होत चाललाय. 8 चेंडू 23ची गरज. इथे मात्र फटका फसलाय. चेंडू पडतो नो मॅच लँड मध्ये. दोस्तीचा प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज. इथे मात्र कोणीही नाहीये, बॅकिंग नाहीये. बघा संतोष दादासाठी भरपूर पारितोषिकांचा इथं वर्षाव होतोय. सलग 3 चेंडूंमध्ये 3 चौकार ठोकले ते किशोर यांच्याकडनं 500 रुपये, वामन दादा यांच्याकडनं 500 रुपये आणि रघुनाथ दादा गायकर यांच्याकडनं 500 रुपये. बघा संतोष दादा आता तुम्हाला इथे 1,500 रुपये लागलेत. 7 चेंडू 20ची गरज. एक मोठा फटका आला तर सामन्यात कमबॅक करू शकतो मोहिली संघ. प्रयत्न करावे लागतील. स्ट्रायकरला संतोष दादा शिंगोळे या स्पर्धेचे मुख्य आयोजक. तर बघा शाळिक दादा गोंधळे यांनी सुद्धा पारितोषिक लावलंय. सलग 3 चेंडूंवर 3 चौकार ठोकले तर 500 रुपये. फलंदाज सुरक्षित. धावा आल्यात त्या 2. 4 षटक संपले. 4 षटकाच्या समाप्तीनंतर टोटल धावसंख्या आपण पाहतो फलकावर 30. आता मात्र 1 षटक उरले. 6 चेंडू आणि 18 धावांची गरज. तीन गोलंदाजांनी अतिशय चांगली गोलंदाजी केली. विजय मात्रेचं विशेष कौतुक करावं लागेल. याच गोलंदाजाने खऱ्या अर्थाने कमबॅक करून दिलं. कोळेगाव संघाला 2 षटकातळी धावा खर्च केला. फक्त 12 गडी बाद केले ते 3. संभाजी म्हात्रे यांनी 8 धावांचे षटक हाताळले, 1 गडी बाद केला. आणि या षटकामध्ये संजय यांनी फक्त 10 धावा खर्च केल्यात. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. पंच सूचना करतायत. कोळेगाव संघाला विनंती असेल आयोजकांच्या वतीनं. चला 2 संघनायक उपस्थित आहेत. काटे संघाचे सोमनाथ आहेत, विलास पाटील आहेत. शिरडोन संघाचे टॉस केला जातोय. तर रघुनाथ दादा गायकर पोलीस पाटील मानिवले यांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जातो. एका बाजूला जय गावदेवी 40+ शिरडोन विपक्ष जय दुर्गा माता 11 काटई. आदरणीय रघुनाथ दादा गायकर पोलीस पाटील मानिवले यांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जातोय. बघा पिंट्या यांनी झेल पकडला तर बबलू पाटील यांच्याकडनं 200 रुपयाचा पारितोषिक असेल. निलेश जाधव तयार. गोलंदाज 6 चेंडू आणि 18ची गरज. तर बघा या फलंदाजाने षटकार ठोकला. फलंदाज आपण पाहतोय सुरेश गोंधळे. तर किशोर यांच्याकडनं 500 रुपये असतील. या चेंडूवर 200 रुपये असतील. शिरडोन संघाने नाणेफेक जिंकले. डिसिजन पेंडिंग असेल. 6 चेंडू 18ची गरज. निलेश जाधव तयार. स्ट्रायकरला आपण पाहतो सुरेश गोंधळे. शेवटचं षटक मार्ग असतं. 48चं लक्ष असताना मात्र इथं शेवटच्या षटकामध्ये 18 धावांची गरज असेल टीम मोहिली संघाला. पहिले 2 चेंडू फार महत्वाचे असतील. पहिल्या 2 चेंडूवर धावा येणं गरजेचं असेल. निलेश जाधव तयार. पहिला चेंडू वेगवान चेंडू, तेज तर्रार चेंडू, डॉट बॉल. गुड बॉलिंग. चांगली गोलंदाजी. 3 गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. विजय मात्रे, संभाजी मात्रे आणि संजयचं कौतुक करावं लागेल. 3 गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. शेवटच्या सहकार्यासाठी त्यांनी 18 धावा ठेवल्या. 5 चेंडू 18ची गरज. गुड बॉलिंग. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव. दबाव वाढवला गोलंदाज निलेश जाधवनं.
6 चेंडूंमध्ये 18ची गरज होती, आता मात्र 4 चेंडू आणि 18ची गरज. या चेंडूवर तिसऱ्या चेंडूवर मोठा फटका यावाच लागेल. फलंदाज प्रयत्न करतात, दोन्ही चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा निलेश जाधव तयार. खोल टप्प्याचा चेंडू ऑफसाईडला खेळतात संजय क्षेत्ररक्षक. दुसरीचा प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज. तोपर्यंत धावा आल्या त्या 2. धावसंख्या पोहोचते ती 32 वर. आता मात्र चेंडू उरलेत ते 3 आणि धावांची गरज असेल 16. तिन्ही चेंडूंवर 3 मोठे फटके मारावे लागतील. 2 षटकार मारले तर 1 चौकार मारावा लागेल आणि 3 षटकार मारले तर 18 धावा होतील. मात्र 3 चेंडूंमध्ये 16ची गरज. या चेंडूवर एखादा चौकार षटकार येणं गरजेचं असेल टीम मोहिलीसाठी. निलेश जाधव आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये या गोलंदाजाने फक्त 2 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी. या चेंडूवर एखादा चौकार एखादा षटकार येणं गरजेचं असेल टीम मोहिलीसाठी. समोर खेळतात क्षेत्ररक्षक आहेत रजनीकांत. थोडेसे फंबल झाले. दुसरीचाही प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज. धावा येतात त्या 2. धावसंख्या पोहोचली ती 34 वर. आता मात्र चेंडू उरलेत ते 2 आणि धावांची गरज असेल 14. आता मात्र समीकरण कठीण झालंय. इथून जर गोलंदाजाने चूक केली, वाईट चेंडू 9 चेंडू हाताळले तर समीकरण बनू शकतं. अन्यथा सामन्यावर पकड घट्ट निर्माण केली आहे ती जयगाव दे 40+ कोळेगाव संघानं. 2 चेंडू 14ची गरज. ऑन साइडला खेळतात. थोडेसे फंबल झाले सुरेंद्र. मात्र इथं सामना पूर्णपणे खुला झाला आहे तो कोळेगाव संघाच्या बाजूनं. फक्त औपचारिकता शिल्लक असेल. विजयापासून 1 पाऊल दूर जयगाव दे 40+ कोळेगाव संघ. धाबा पहिल्या सत्रामध्ये कमी त्यांच्या माध्यमातून आपण पाहिल्या 47. मात्र एक सोपं लक्ष होतं ते लक्ष कठीण करून ठेवलं गोलंदाजांनी. अशा पद्धतीने शेवटचा चेंडू निर्धाव आणि हा सामना सांघिक कामगिरीच्या जोरावर जिंकला तो जयगाव दे 40+ कोळेगाव संघानं. अभिनंदन कोळेगाव संघ. हार्ड लक मोहिली संघ.